धन्यवाद सभापती महोदय। मुंबई पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत जे डिलिव्हरी बॉयज आहेत, गिग वर्कर्स, यांना इलेक्ट्रिक बाईक या परिवहन नियमांतर्गत घेण्याबाबतचा माझा आजचा विशेष उल्लेख आहे। या डिलिव्हरी बॉयजना यांच्या कंपनीकडनं इलेक्ट्रिक बाईक दिल्या जातात, ज्या मुख्यतः युरो आणि बोल्टअप कंपनीच्या आहेत। या इलेक्ट्रिक बाईक कमी व्होल्टेजच्या असल्यामुळे त्या आरटीओ मध्ये त्यांची नोंदणी होत नाही, त्यांना नंबर प्लेट नसतात, त्यांना हेल्मेट सक्ती नसते, त्यांनी सिग्नल तोडला तर त्यांच्यावर कारवाई होत नाही आणि या डिलिव्हरी बॉयजना काही विशिष्ट वेळेमध्ये त्यांची वस्तू त्यांच्या ग्राहकापर्यंत डिलिव्हर्ड करायची असते आणि त्यामुळे बेदरकारपणे हे डिलिव्हरी बॉयज गाड्या चालवत असतात। माझं या ठिकाणी सांगणं हेच आहे की या ज्या इलेक्ट्रिक कंपनीच्या या डिलिव्हरी बॉयजच्या ज्या या इलेक्ट्रिक गाड्या आहेत यांना नंबर प्लेट देणार का, त्यांच्यावर हेल्मेट सक्ती करणार का, प्रश्नासारखं सिग्नल तोडले तर कारवाई त्याच्यावरती व्हावी। बीकेसीला सुद्धा वाचतीये, बीकेसीला सुद्धा बीएसटीच्या बस स्टॉपवर बोगो कंपनीच्या इलेक्ट्रिक बाईक्स आहेत, त्यांनाही पुन्हा तेच आहे, लो व्होल्टेज असल्यामुळे नो नंबर प्लेट, नो हेल्मेट सक्ती, सिग्नल तोडले तरी त्यांच्यावर कारवाई होत नाही। माझी या विशेष उल्लेखाद्वारे आपल्याला विनंती आहे की हा लो इलेक्ट्रिक बाईक्स यांना सुद्धा आरटीओच्या परिवहन नियमांतर्गत घेण्यात यावे, ज्यामुळे जे अपघात होत आहेत, ज्याचं प्रमाण वाढत चाललंय, ते आटोक्यात येईल। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।